नमस्कार. आता सारंगने घर गहाण ठेवल्याचं समजताच सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आता ही गोष्ट गुलाबदादा ऐकतात आणि इकडे जानकी आणि ऋषिकेशला येऊन सांगतात. आता मात्र जानकी आणि ऋषिकेशला खूपच मोठा धक्का बसतो. तर इकडे सौमित्रा आणि सारंगच्या भांडणामुळे सुमित्राला मोठा धक्काच बसतो. ती खालीच कोसळते, ती बेशुद्धच पडते. आता मात्र सुमित्रा बेशुद्ध पडल्यामुळे सारंग ऐश्वर्याला भीती वाटते. ते हादरतात की आमच्यामुळे या म्हातारीला काही झालं तर. ऐश्वर्या म्हणते, ही म्हातारी गचकली विचकली तर वाट लागेल, सगळं खापर माझ्यावर फुटेल. त्यानंतर अवंतिका सुमित्राच्या जवळ जाते. आई आई उठा ना आई, सौमी बघ ना आई उठत नाही आहेत. आणि सौमित्र लगेच सुमित्राला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो. इकडे आजीला सुद्धा ऐश्वर्याचा राग आलेला असतो. आजी ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि म्हणते, अगं तुमच्या दोघांना कसं समजावू, मी तुमची साथ देते याचा अर्थ असा नाही तुम्ही माझ्या मुलीला त्रास द्या. माझ्या मुलीला त्रास होतोय तरीसुद्धा तुम्ही तुमची तोंड बंद करत नाही. घर गहाण ठेवल्याचं सगळ्यांना सांगायची काय गरज होती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अहो आजी मी नाही सांगितलं, या तुमच्या मूर्ख नातवाने सांगितलं. आता सारंगला मूर्ख म्हणाल्यामुळे सारंगला राग येतो. सारंग रागाने ऐश्वर्याकडे बघतो, पण आता काय बोलणार. तो राग घेऊन उभा असतो, कारण तो आता बायकोचा बैल असतो. ऐश्वर्या काही म्हणेल तसं तो ऐकत असतो आणि नुसती मान डोलावत असतो नंदी बैलासारखी. तो नुसता बैल बनलेला असतो. तर इकडे आता सौमित्राने सुमित्राला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि तो खूप रडत असतो. अवंतिका त्याला धीर देत असते. आता आजीसुद्धा लगेच टुनटुन उड्या मारत हॉस्पिटलमध्ये येते आणि रडण्याचं नाटक करते. माझी मुलगी, काय झालं सुमित्राला, सुमित्रा काय झालं, उठ ना. तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो, आजी रडू नकोस, काही होणार नाही आहे आईला, आई बरी होणार आहे. पण हे कोणामुळे झालं आहे माहीत आहे का. तू जास्त विश्वास ठेवते, तुझं जास्त प्रेम आहे ज्यांच्यावर, त्यात ऐश्वर्या आणि सारंगमुळे झालं आहे. अगं जरा त्यांची शाळा घ्यायची, त्यांना जरा त्यांची लायकी दाखवायची ना. आईला एवढा त्रास देतात तरीसुद्धा तू कसं उभ्या डोळ्यांनी बघू शकतेस आणि त्यांची बाजू घेऊ शकतेस, त्यांची साथ देऊ शकतेस. आजी आजी मला तुझं गणितच कळत नाही, नक्की तू कशी आहेस हेच अजून आम्हाला समजलेलं नाही आहेस. जानकी वहिनीचा तर तू अजूनपर्यंत रागराग करत आलीस. ऋषिकेश दादा सावत्र, त्याची मुलगी ओवी, तिचा रागराग करत आलीस, कारण ती सर्वजण सावत्र म्हणून. आणि सारंग आणि ऐश्वर्या मात्र तुझ्यासाठी एकदम गोड, ते सक्के. मग मी सुद्धा सक्का आहे ना, माझ्यावर तरी एवढं कधी प्रेम केलंस का, ते सोड. पण आता आईसाठी तरी देवाकडे प्रार्थना कर, ती तरी तुझी सख्खी मुलगी आहे ना. तेव्हा आजीला धक्का बसतो. आता सौमित्राने आजीचे डोळे उघडलेले असतात. आता अवंतिका रडत रडत जानकीला फोन करते. तेव्हा जानकी म्हणते, काय झालं अवंतिका, तू का रडतेस. तेव्हा अवंतिका म्हणते, आईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आता मात्र जानकीला धक्का बसतो. जानकी ऋषिकेशला सांगतोय आणि ऋषिकेशला देखील आईचं नाव ऐकून आईला त्रास होतोय हे बघून मुलाचं मन राहत नाही. जानकी ऋषिकेश लगेच हॉस्पिटलला येतात. हॉस्पिटलमध्ये आल्यावर जानकी विचारते, हे कसं झालं सगळं. तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो, काय सांगू वहिनी, ह्या आपल्या बैल मूर्ख सारंगने आपलं घर गहाण ठेवलं आहे जानकी एंटरप्राइजेससाठी आणि कंपनी आता पूर्ण त्याने बुडीत घालवली आहे. याचा धक्का आईला सहन झाला नाही म्हणून आई चक्कर येऊन खाली पडली आणि ती बेशुद्धच पडली. आता मात्र ऋषिकेशला खूपच राग येतो. तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये सुमित्राला बघण्यासाठी सारंग आणि ऐश्वर्या आलेले असतात. आता सारंगला समोर बघून ऋषिकेशच्या तळपायची आग मस्तकात जाते. त्याच्यामुळे आईला त्रास झाला आहे म्हणून ऋषिकेश सारंगला तिथेच हॉस्पिटलमध्ये चांगलं चोपतो. आता ऐश्वर्या हादरूनच जाते. सुमित्रा लवकर बरी व्हावी म्हणून जानकी आणि अवंतिका देवाकडे प्रार्थना करत असतात आणि आजीसुद्धा त्यांच्यासोबत असते. ऐश्वर्या ही इथे एकटीच पडलेली असते. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.